कोटगाव श्री राघोबादेव पालखी उत्सव 2024च्या सोहळ्यात सबसे कातील गौतमी पाटीलचा नृत्य जलवा। उरण कोटगावचे ग्रामदैवत श्री राघोबादेव पालखी उत्सव सोहळा 2024चे 1 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे। या अनुषंगाने कोटगाव ग्रामस्थ व पंच कमिटीच्या वतीने दिनांक 28 एप्रिल ते 1 मे पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी लावणी सम्राज्ञी सबसे कातील गौतमी पाटील हिचा नृत्य आविष्कार सादर करण्यात आला। रंगदेवतेला श्रीफळ अर्पण करून या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात झाली। श्री गणेश वंदना, लावणी, पाश्चात्य संगीतावर आधारित नृत्य, लोकगीते, उडती गाणी, पायाला ठेका धरणारी गाणी सादर करून गौतमी पाटील व तिच्या सहकारी नृत्यांगनाने रसिक प्रेक्षकांना नाचायला लावले। हजारोंच्या वर प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारीची मजा घेतली। गौतमी पाटीलने प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांची टाळ्यांची व शिटीची वाहवा मिळवली। उरण कोटगाव येथील श्री राघोबादेव पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि याही वर्षी या सोहळ्याची सुरुवात विविधतेने नटलेल्या अशा कार्यक्रमांनी झाली आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण कोटगाव। मॅडम, मग आमच्या आता या राघोबा पालखी सोहळ्यात आपल्याला कार्यक्रम कसा वाटला? म्हणजे प्रेक्षकांनी कशी तुम्हाला दाद दिली? खूप छान होता कार्यक्रम आणि खरं तर महिला वर्गांचा प्रतिसाद खूप छान होता, म्हणून खूप छान वाटला आणि कार्यक्रम सुखरूप पार पाडला, म्हणून मनाला शांती झाली। हां, थोडंसं पोलिसांची पण आपल्याला मदत झाली, त्याच्यामुळे अजून आपल्याला कार्यक्रमात रंगत आली म्हणाल्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याच्यामुळे पोलिसांचे सुद्धा आभार मानले। तुम्ही पण मानले? प्रथम पोलिसांचेही आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय आणि प्रत्येक कार्यक्रम त्यांच्यामुळेच आमचा सुखरूप पार पाडतो, म्हणून मी पोलिसांचं मनापासून आभार मानते। हां, आणि मी तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते। थँक्यू। हां, आणि ह्याच्या पुढचा कार्यक्रम आता तुमचा कुठे आहे? आता मी इकडे कोल्हापूर साईडला आहे, कराडला। ओके, थँक्यू। आणि इथं आपण जमलो आहोत राघोबा देवाच्या पालखी उत्सवानिमित्त। खरंच खूप छान वाटतंय सर्व महिलांना बघून आणि तुमचा उत्साह बघून मला पण छान वाटलं आज। आणि इकडं जेंट्स कसे सगळे? धन्यवाद इथं आल्याबद्दल आणि सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानते। हे म्हणताय मला नाही, तुम्हाला कसं विसरणार मी? लव यू। चला, थँक्यू। सावकाश घरी जा आणि आयोजकांचं मनापासून आभार मला इथं बोलवल्याबद्दल। धन्यवाद।